नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी परंपरा, मराठी प्रवाह अशी जपणारी आपली लाडकी वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह नेहमीच काहीतरी वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असते. वेगवेगळ्या मालिका असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील. आणि आता पंढरीसी जावे मज एक वेळ असं आपण जे म्हणतो, दर्शनाची ओढनेत्रा, अंतरीची शोधयात्रा. आणि ही अंतरीची शोधयात्रा घडवण्याचा योग ज्यांनी जुळवून आणला ते स्टार प्रवाह चॅनल आणि त्याचे बिझनेस हेड सतीश राजवाडे माझ्यासोबत आहेत. नमस्कार सतीश. हाय गणेश, कसा आहेस? खूप छान वाटलं. आज एक वारी अनुभवता आली, इथे गप्पा मारता येत आहेत. मला जाणून घ्यायचं आहे की हा सगळा प्रोजेक्ट कसा मनात आला? खरं तर दरवर्षी आपण सण असतील, उत्सव असतील तर ते कवर करतच असतो. पण आमचे बॉस यावेळी म्हणाले की आपण वारी ह्यावेळी रसिक प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवू शकतो, ती फक्त एक ग्राउंड इव्हेंट न करता. आणि तिथून ही कल्पना सुचली की मग आपण वारीमध्ये जाऊन वारकरी म्हणून जे कोणी वारीला जाऊ शकत नाहीत त्यांच्या घरापर्यंत ही वारी पोचवता येईल. मग सुरुवात पहिल्या टप्प्यापासून ते अगदी कळस दिसेपर्यंत, म्हणजे अगदी रिंगण पण असू दे, सगळं किंवा जनआरती असू दे, हे सगळं आपल्याला कसं कवर करता येईल आणि ते रसिक प्रेक्षकांपर्यंत रोज कसं पोचवता येईल, अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि सुरुवात झाली. आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद लावलेला आहे त्याबद्दल पण तू सांगावं असं वाटतं? खरं तर रसिक प्रेक्षकांचे खूप आभार. कारण का असे कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ऑडियन्स आहे. आणि जर आपण अशा पद्धतीचे कार्यक्रमसुद्धा देऊ शकलो तर रसिक प्रेक्षक आवर्जून पाहतात, ह्याची खात्री पटली. की फक्तच दैनंदिन मालिका, फक्तच लव्ह स्टोरी, फक्त किचन ड्रामापेक्षा च्या सोबत असासुद्धा एक अनुभव मालिका स्वरूपाद्वारे, कारण का आम्ही रोज अर्धा तासाचा भाग दाखवायचो, हे टप्प्याटप्प्यांनी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवलं तर ते ॲक्सेप्ट केलं जातं, ते पोचतं. हे बघून आम्हालासुद्धा खूप आनंद झाला. असं म्हणतात की त्या वारीमध्ये आपल्याला आध्यात्मिक अनुभूती येत असते, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मनातला विठ्ठल भेटत असतो. तुझ्या मनातला विठ्ठल तुला कसा भेटला? खरं तर माझ्या मनातला विठ्ठल मला लहानपणापासूनच भेटलेलं आहे. कारण का आमच्या घरी आध्यात्मिक स्थान खूप आहे. माझ्या आईवडिलांपासून ते अगदी माझ्या सासरपर्यंत माझी बायकोसुद्धा प्रचंड देवाचं करते आणि माझीसुद्धा देवावर प्रचंड निष्ठा आहे, विश्वास आहे. आणि आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे. त्यामुळे माझ्या मनातला विठ्ठल हा लहानपणापासूनच सापडलेला आहे आणि तो पावला पावलावर माझं मार्गदर्शन करतो आहे, ह्याची मला खात्री आहे. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या वडिलांचं नावसुद्धा पांडुरंग आहे. त्यामुळे मी पांडुरंगाचाच पुत्र आहे हे म्हणायला मला अभिमान आहे. खूप छान. आणि खरोखरच हा विठ्ठल तुला सातत्याने भेटत राहो आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी आपण प्रार्थना करूया. आणि असेच नवनवीन प्रोजेक्ट्स तुमच्या चॅनलतर्फे आपल्यापर्यंत पोचावेत या सदिच्छेसह आपण आत्ता या व्हिडिओतनं अनुमती घेतो. पण आपण लोकांना सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पंढरीच्या वारीमध्ये सामील व्हा.